साप चावला आहे आणि तुम्ही मेडिकल स्टुडंट आहे, अजूनही तुम्हाला स्नेक बाईटचं मॅनेजमेंट येत नाही. चला तर मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये ओके. अँटीव्हिनम देण्याआधी आपल्याला ओळखायचं आहे की कोणत्या सापाने चावलं आहे. इंडियामध्ये कॉमनली 4 टाईप्सचे स्नेक आहेत. एक तर कोब्रा, क्रेट, सॉ स्केल आणि रसल स्वायपर. आता हे कोब्रा आणि क्रेट जे आहे ते न्यूरोटॉक्सिक आहेत. न्यूरोटॉक्सिक म्हणजे काय की ते नर्ववरती ॲक्ट करतात. आता हे 2 साप आहेत ते चावल्यानंतर ना काय काय सिम्पटम्स येतील. तर पहिलं तर आहे डिप्लोपिया म्हणजे डबल विजन, दुहेरी दिसणं. डिस्फेजिया म्हणजे गिळायला डिफिकल्टी होणे. टोसिस म्हणजे पापणी खाली येणे. डिसआर्थ्रिया म्हणजे बोलायला वगैरे डिफिकल्टी होणे, थोडंसं जीभ वगैरे जड जाणे. त्याच्यानंतरनं सॉ स्केल आणि रसल स्वायपर जे आहे ते हिमोटॉक्सिक आहेत. हिमोटॉक्सिक म्हणजेच काय की ब्लडवरती ॲक्ट करतील. आता ब्लडवरती ॲक्ट करतील म्हटल्यावरती त्याने काय काय होणार आहे. हिमॅटोरिया म्हणजे लघवीमधून रक्त येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, रक्ताच्या उलट्या होणे. ठीक आहे, साप जिथं चावला आहे तिथूनही रक्त येणे, नाकातून रक्त येणे, अन्ननलिकेतून रक्त येणे. आता ह्याचं मॅनेजमेंट कसं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मॅनेजमेंटमध्ये पेशंटला रिॲश्युअर करायचं. रिॲश्युअर म्हणजे काय, दिलासा द्यायचा की सगळेच साप हे विषारी नसतात. त्याच्यानंतर सेकंड ABCD करेक्शन. ह्याच्यामध्ये एअरवेमध्ये काय आहे की तो व्यवस्थित त्याचं तोंडामध्ये काही अडकलं तर नाही आहे ना, रक्ताच्या उलट्या झाल्या तर त्याचा क्लॉट वगैरे फॉर्म झाला आहे ना, म्हणजे एअरवे क्लिअर आहे का नाही ते बघायचं आहे. त्याच्यानंतर ब्रीदिंगमध्ये काय करायचं, त्याचं ब्रीद इन ब्रीद आउट व्यवस्थित होत आहे का, छाती वर खाली होत आहे का. त्याच्यानंतर सर्क्युलेशनमध्ये बघायचं आहे त्याचं पल्स, BP, परत अंग वगैरे थंड पडलेलं तर नाही आहे ना, हे व्यवस्थित आहे का नाही ते बघायचं आहे. ब्लिडिंग वगैरे होतं आहे का नाही ते पण चेक करायचं. D म्हणजे डिसॅबिलिटी. ठीक आहे, न्यूरोलॉजिकल असेसमेंट. ह्याच्यामध्ये पेशंटला विचारायचं आहे की तो व्यवस्थित शुद्धीवरती आहे का. ठीक आहे, तू कुठे आहेस, तुझं नाव काय आहे, हे सगळे प्रश्न विचारायचे. आता ह्याच्यामध्ये काही करायचं नाही. ठीक आहे, जिथं साप चावला आहे तिथं तुम्ही कट नाही करायचं आहे की तुम्हाला असं वाटतं की तिथून विष वगैरे बाहेर काढलं तर ते व्यवस्थित होईल, तर असं काही करायचं नाही आहे. परत आईस पॅक नाही लावायचा आहे. टॉर्निकेट म्हणजेच टाईट बँडेजही नाही लावायचं आहे. परत मूवीमध्ये दाखवतात की साप चावल्यानंतर तिथं तुम्ही ते पूर्ण सक करून बाहेर काढतात, तर असं काही करायचं नाही. ह्याच्यामुळं जी कंडिशन आहे ती खूप जास्त बेकार होऊ शकते. ठीक आहे, कोणता साप चावला आहे तर हे कसं कळायचं. पेशंट आला आहे बट त्याला माहीत नाही, सापाचा फोटो नाही काढलेला आहे किंवा साप माहीत नाही कोणता होता, तर आपण त्याचं ब्लड घ्यायचं, एका वाईलमध्ये ठेवायचं आणि क्लॉटिंग टेस्ट करायची. तर याच्यामध्ये काय आहे, 20 मिनिट ठेवायची. जर क्लॉट फॉर्म झाला तर तो कोब्रा आणि क्रेट असू शकतो, आणि जर क्लॉट फॉर्म नाही झाला तर तो वायपर बाईट असेल. तर ह्याच्यानुसार आपण अँटी स्नेक विनम द्यायचं आहे. आता अँटी स्नेक विनम काय करायचं, जर त्याचे सिम्पटम्स असतील विनोमेशन प्रेझेंट तर त्याच्यानंतरच द्यायचं आहे. तर 10 वाईल्स 200 to 500 ml NSमध्ये डायल्यूट करायचं आहे आणि ॲप्रॉक्सिमेटली 1 तासासाठी IV थ्रू द्यायचं आहे. तर तुम्हाला हे रील आवडलं असेल तर शेअर करा, कमेंट करा, आणि नोट्स हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नोट्स म्हणून टाईप करा. अशाच रीलसाठी फॉलो करायला विसरू नका. बाय.